द डिबेटमध्ये आपले स्वागत आहे. जरा विचार करा, तुम्ही एका स्पेसक्राफ्टमध्ये आहात. ताशी तब्बल 25,000 मैलांच्या वेगाने तुम्ही पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करत आहात. आणि तुमच्या खिडकीबाहेर प्लाझ्माचा एक जळजळीत ट्रेल तयार झालाय. अगदी बरोबर. आणि स्पेसक्राफ्टच्या बाहेरचं तापमान जवळजवळ 5,000 अंश फॅरेनहाईटपर्यंत पोहोचलंय. म्हणजे अक्षरशः वितळलेल्या लाव्हापेक्षाही जास्त गरम. या अग्निदिव्यातून तुमची सुरक्षितता फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून असते, आणि ती म्हणजे तुमच्या स्पेसक्राफ्टचं डिझाईन. 1972च्या अपोलो 17 मोहिमेनंतर तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ लोटलाय. आणि आपण पुन्हा एकदा मानवाला चंद्राजवळ नेत आहोत. नासाच्या या मोहिमेचं नाव आहे आर्टेमिस 2. पण या ऐतिहासिक मोहिमेभोवती एक खूप मोठा वैचारिक वाद निर्माण झालाय. हो, आणि तो वाद खूप महत्वाचा आहे. नक्कीच. आज आपल्या चर्चेचा मुख्य प्रश्न हा आहे की आर्टेमिस 2ची ही जी रचना आहे, जिथे स्पेसक्राफ्ट फक्त चंद्राभोवती फेरी मारून म्हणजे एक फ्लायबाय करून परत येणार आहे, तर ही योजना भविष्यातील मोहिमांसाठी खरोखरच एक अत्यंत आवश्यक आणि पायाभूत तांत्रिक चाचणी आहे का? की मानवांना खऱ्या अर्थाने चंद्रावर उतरवण्याआधी उचललेलं हे केवळ एक प्रतिकात्मक आणि अतिसावधगिरीचं पाऊल आहे, ज्याचा मुख्य उद्देश तांत्रिक प्रगतीपेक्षा अंतराळवीरांमधील विविधतेचा म्हणजे डायव्हर्सिटीचा संदेश देणं हा आहे. बरोबर. आणि माझी भूमिका या चर्चेत अगदी स्पष्ट आहे. मी या मोहिमेला एक अपरिहार्य आणि अत्यंत गुंतागुंतीची तांत्रिक चाचणी मानते, जी न केल्यास भविष्यातील चंद्रावरच्या मोहिमा अशक्य आहेत. आणि माझी भूमिका याच्या अगदी विरुद्ध आहे. मला असं वाटतं की ही मोहीम तांत्रिकदृष्ट्या अतिशय बचावात्मक म्हणजे खूपच कन्झर्वेटिव्ह आहे. आपण या मोहिमेचं तांत्रिक महत्त्व विनाकारण वाढवून सांगतोय. असं कसं म्हणू शकता तुम्ही? कारण या मोहिमेचं जे खरं यश आहे, तिचं जे नवं युग आहे, ते त्या तंत्रज्ञानात नाहीये, तर 50 वर्षांनंतर आपण क्रू निवडीत जी विविधता दाखवली आहे, त्या ऐतिहासिक सामाजिक बदलात दडले. ठीक आहे. चला तर मग थेट ह्याच्या तांत्रिक बाजूला हात घालूया. तुम्ही याला बचावात्मक किंवा अतिसावध मोहीम म्हणताय, कारण हे स्पेसक्राफ्ट चंद्रावर उतरणार नाहीये, बरोबर? होय. ते फक्त चंद्राला वळसा घालून परत येणार आहे. पण अनेक लोक ह्या फ्लायबायच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला आणि त्यातील धोक्यांना खूप हलक्यात घेत आहेत. आपण इथे जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट म्हणजे स्पेस लॉन्च सिस्टम SLS आणि ओरियन स्पेसक्राफ्ट पहिल्यांदाच मानवासह तपासणार आहोत. बघा, मी मान्य करतो की स्पेसक्राफ्ट तपासणं गरजेचं आहे, पण ही साधी फेरी नाहीये ना. हे स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या कक्षेबाहेर डीप स्पेसमध्ये कसं काम करतं याचं हे प्रत्यक्ष परीक्षण आहे. एक सेकंद, तुम्ही ज्याला अत्यंत गुंतागुंतीची चाचणी म्हणत आहात ना, ती खरं तर ऑर्बिटल मेकॅनिक्सच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित आणि सोपी पद्धत आहे. सोपे? हो ना. फ्लायबाय म्हणजे काय, तर तुम्ही फ्री रिटर्न ट्रॅजेक्टरीचा वापर करत आहात. म्हणजे एकदा का तुम्ही चंद्राच्या दिशेने योग्य वेगाने फेकला गेलात की चंद्राचं गुरुत्वाकर्षणच तुम्हाला आपोआप पृथ्वीकडे परत फेकेल. भौतिकशास्त्राचा नियम. अगदी तेच. यासाठी तुम्हाला चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी इंजिन चालू करण्याची गरज नाही आणि कक्षेतून बाहेर पडण्यासाठी पुन्हा इंजिन पेटवण्याचीही गरज नाही. थोडक्यात सांगायचं तर, जर ओरियन स्पेसक्राफ्टच्या मुख्य इंजिन फेल झालं ना, तरीही केवळ भौतिकशास्त्राच्या नियमांमुळे ते अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येतील. बरोबर. पण हे तंत्रज्ञान आपण 1968 मध्ये अपोलो 8 मोहिमेत वापरलं होतं. 50 वर्षांनंतर आपण पुन्हा तेच करत आहोत. मग ही मोठी तांत्रिक झेप कशी काय असू शकते? हा स्पष्टपणे रिस्क टाळण्याचा प्रकार आहे. तुम्ही फ्री रिटर्न ट्रॅजेक्टरीचे जे स्पष्टीकरण दिलात ते अगदी अचूक आहे, पण तुम्ही त्यामागचं कारण सोयीस्करपणे विसरत आहात. काय कारण? आपण मुद्दाम ही ट्रॅजेक्टरी निवडली आहे कारण ओरियन स्पेसक्राफ्टच्या काही प्रणालींची प्रत्यक्ष मानवासह चाचणी झालेली नाहीये. आपल्या श्रोत्यांना कदाचित आठवत असेल, जेव्हा आर्टेमिस 1 ही मानवरहित मोहीम पार पडली होती. हो, तो हीटशील्डचा प्रॉब्लेम. एक्झॅक्टली. पृथ्वीवर परतताना ओरियनच्या उष्णता प्रतिबंधक कवचाची म्हणजे हीटशील्डची अनपेक्षित झीज झाली होती.
त्याचं जे ॲब्लेटिव्ह मटेरियल असतं, जे जळून नष्ट होताना स्पेसक्राफ्टला थंड ठेवतं, ते अपेक्षित प्रमाणापेक्षा वेगळ्या पद्धतीने नष्ट झालं. मग जेव्हा तुमच्याकडे असा डेटा असतो, तेव्हा तुम्ही 4 मानवांना थेट चंद्राच्या कक्षेत अडकवून ठेवण्याची जोखीम कशी घेऊ शकता? चंद्राच्या ऑर्बिटमध्ये जाणं म्हणजे तुम्हाला डेल्टा व्ही किंवा प्रचंड अतिरिक्त ऊर्जेची गरज लागते. जर तिथे इंजिन फेल झालं तर त्यांना परत आणणं अवघड होईल. अशक्य होईल. त्यामुळे ही अतिसावधगिरी नसून उपलब्ध डेटावर आधारित केलेलं योग्य वैज्ञानिक नियोजन आहे. मी तर म्हणेन की ही जबाबदारी आहे. हिटशील्डचा मुद्दा महत्वाचा आहे, हे मी नाकारणार नाही. पण तरीही तुम्ही माझ्या मुख्य आक्षेपाला बगल देत आहात. कोणता आक्षेप? माझा आक्षेप हा आहे की आपण या मोहिमेला अंतराळ संशोधनातील नवयुग म्हणून प्रमोट करत आहोत. पण तंत्रज्ञान जुनंच आहे. त्याची मूलभूत तत्व अपोलोच्या काळातीलच आहेत. तुम्ही म्हणताय की आपण डेटावर आधारित निर्णय घेत आहोत. हो, घेतोय आपण. पण बघा, अपोलोच्या काळात त्यांच्या कॉम्प्युटरची क्षमता आजच्या एका साध्या स्मार्टफोनपेक्षा लाखो पटीने कमी होती. तरीही त्यांनी चंद्रावर उतरण्याची जोखीम पत्करली. तो काळ वेगळा होता. आज आपल्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, अत्यंत प्रगत सेन्सर्स आहेत, आणि तरीही आपण चंद्राच्या नुसत्या कक्षेत जायला घाबरत आहोत. मला असं वाटतं की आपलं तंत्रज्ञान कमी पडत नाहीये, तर आपली जोखीम पत्करण्याची मानसिक तयारी म्हणजे रिस्क टॉलरन्स संपलाय. मला असं नाही वाटत. शीतयुद्धाच्या काळात आपल्याला रशियाला हरवायचं होतं, त्यामुळे आपण जोखीम घेतली. आज आपल्याला केवळ PR सांभाळायचं आहे. PR हे जरा जास्तच टोकाचं विधान वाटते मला. नाही, हे वास्तव आहे. तुम्ही संदर्भ साहित्य आणि नासाचं स्वतःचं नॅरेटिव्ह तपासा. आर्टेमिस 2ची खरी ऐतिहासिक ओळख त्याच्या इंजिनिअरिंगमध्ये नाहीच आहे, तर त्याच्या क्रूमध्ये आहे. डायव्हर्सिटी. हो, या मोहिमेसाठी निवडलेले ते 4 अंतराळवीर पहा: रीड वाइसमन, विक्टर ग्लोवर, क्रिस्टिना कोच आणि जेरेमी हॅन्सन. क्रिस्टिना कोच या चंद्राजवळ जाणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीर बनतील आणि विक्टर ग्लोवर हे पहिले आफ्रिकन अमेरिकन अंतराळवीर बनतील. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. अंतराळ संशोधनाचा इतिहास हा गोऱ्या वर्णाच्या पुरुष अंतराळवीरांनी व्यापलेला होता. 50 वर्षांनंतर आपण तो सासा मोडत आहोत. हेच या मोहिमेचं खरं नवयुग आहे. तंत्रज्ञान जुन्या सिद्धांतांवर आधारित आहे, पण हे प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने नवीन आणि क्रांतिकारक आहे. म्हणूनच ही मोहीम इतकी सुरक्षित ठेवली आहे, कारण नासाला या ऐतिहासिक आणि प्रतिकात्मक क्षणाला कोणत्याही धोक्यात टाकायचंच नाहीये. हे बघा, तुमचा विविधतेचा आणि सामाजिक प्रतिनिधित्वाचा मुद्दा मला पूर्णपणे मान्य आहे. क्रिस्टिना कोच आणि विक्टर ग्लोवर यांचा सहभाग हा नक्कीच एक ऐतिहासिक मैलाचा दगड आहे. पण अंतराळ मोहीम ही काही केवळ एक फोटो ऑप किंवा प्रतीक नसते. पण नासा तसंच प्रमोट करतंय ना. तुम्ही म्हणताय की तंत्रज्ञान जुनंच आहे. हे एक अतिशय वरवरचं विधान आहे. अपोलो मोहिमेतील स्पेसक्राफ्ट आणि आजचे ओरियन स्पेसक्राफ्ट यांची तुलना करणं हे 1960च्या दशकातील लँडलाईन फोनशी आजच्या स्मार्टफोनशी तुलना करण्यासारखं आहे. म्हणजे थोडक्यात ओरियन स्पेसक्राफ्टची लाईफ सपोर्ट सिस्टीम पूर्णपणे स्वयंचलित आहे. या 10 दिवसांच्या प्रवासात अंतराळवीर नुसते बसून राहणार नाहीयेत. ते मॅन्युअल पायलटिंग, कार्बन डायऑक्साईड स्क्रबर सिस्टीमची कार्यक्षमता आणि खोल अंतराळातील रेडिएशनपासून बचाव करण्याच्या यंत्रणेची प्रत्यक्ष चाचणी घेणार आहेत. पण ती चाचणी ऑर्बिटमध्येही होऊ शकली असती. पण धोका का घ्यायचा? एक साधी गोष्ट सांगते. पृथ्वीच्या जवळ असलेल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जर काही बिघाड झाला, तर अंतराळवीर काही तासांत पृथ्वीवर परतू शकतात. पण जेव्हा तुम्ही चंद्राच्या जवळ असता, तेव्हा पृथ्वीवर परत येण्यासाठी अनेक दिवस लागतात. अशा वेळी तुमची लाईफ सपोर्ट सिस्टीम अचूक काम करणं ही तांत्रिक गरज आहे, तो कोणताही PR स्टंट नाही. ठीक आहे, पण मग याच तंत्रज्ञानाच्या अचूकतेवरून माझा पुढचा प्रश्न उभा राहतो. जर तुमचं तंत्रज्ञान खरोखरच इतकं आधुनिक आणि प्रगत आहे, तर मग या मोहिमेच्या तारखा वारंवार का पुढे ढकलल्या जात आहेत? कारण स्पेसमध्ये घाई करून चालत नाही. सुरुवातीला ही मोहीम 2024मध्ये होणार होती. आता ती 25 किंवा त्यानंतर ढकलली गेली आहे. साहित्यातही याचा स्पष्ट उल्लेख आहे की यात विलंब होऊ शकतो. मला सांगा, जर तुम्ही म्हणताय की हे ओरियन स्पेसक्राफ्ट इतकं प्रगत आहे, तर हा संभाव्य उशीर का? मी मगाशीच सांगितलं, सेफ्टी आणि डेटा. हा विलंब हेच दर्शवतो की सिस्टीममध्ये अजूनही आत्मविश्वास नाहीये. आपण अशा एका टप्प्यावर आलो आहोत जिथे शून्य जोखीम हीच आपली प्राथमिकता बनलीय. आपण एका नव्या प्रकारच्या पाणबुडीचं उदाहरण घेऊया. ओके, सांगा. समजा तुम्ही एक नवीन पाणबुडी बनवली.
आणि थेट मारियाना खंदकाच्या तळाशी जाण्याऐवजी फक्त अर्ध्यावर जाऊन तपासता की ती पाण्याचा दाब सहन करू शकते का. आर्टेमिस 2 हे नक्कीच त्या अर्ध्यावर जाण्यासारखं आहे, पण 50 वर्षांपूर्वी आपण तळाशी जाऊन आलोय. मग आता पुन्हा अर्ध्यावर जाऊन तपासण्यात कसलं मोठं यश आलंय? तुमचा तो पाणबुडीचा दृष्टांत खूप चांगला आहे, पण तुम्ही त्यातून निघणारा निष्कर्ष चुकीचा काढत आहात. कसा काय? होय, आपण 50 वर्षांपूर्वी तळाशी गेलो होतो, पण ती पाणबुडी वेगळी होती, तिचा उद्देश वेगळा होता. अपोलो मोहिमा या मुख्यत्वे तिथे जाऊन परत येणं आणि राजकीय वर्चस्व सिद्ध करणं यासाठी होत्या. तिथे शाश्वत म्हणजे सस्टेनेबल असं काहीच नव्हतं. ते मान्य आहे. पण आर्टेमिस मोहिमेचं ध्येय चंद्रावर एक कायमस्वरूपी बेस बनवणं आणि पुढे मंगळावर जाणं हे आहे. त्यामुळे आपण जी नवीन पाणबुडी बनवली आहे ना, ती फक्त एकदा तळाशी जाऊन येण्यासाठी नाहीये, तर वारंवार आणि सुरक्षितपणे तिथे जाण्यासाठी बनवली आहे. तरीही विलंबाचं काय? विलंबाच्या मुद्द्यावर बोलायचं झालं तर उशीर होणं म्हणजे आत्मविश्वास नसणं असा होत नाही. अंतराळात छोटं अपयश असं काही नसतं. तिथे होणारी प्रत्येक चूक जीवघेणी असते. जेव्हा आपण 4 मानवांना पृथ्वीच्या सुरक्षित वातावरणाबाहेर पाठवत आहोत, तेव्हा प्रत्येक व्हॉल्व्ह, प्रत्येक सेन्सर, प्रत्येक सॉफ्टवेअर कोडची 100 वेळा तपासणी करणं याला शून्य जोखीम संस्कृती म्हणता येणार नाही. त्याला जबाबदार विज्ञान म्हणतात. जबाबदार विज्ञान आणि अतिसंरक्षणात्मक मानसिकता यात खूप पुसटशी रेषा असते. मला इथे तुम्हाला थोडं थांबवायचंय. बोला. आपण जोखीम पत्करणाच्या मानसिकतेबद्दल बोलत होतो. तुम्हाला माहिती आहे की अपोलो 11च्या आधी अपोलो 10 मोहिमात अंतराळवीरांनी चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 9 मैलांपर्यंत स्पेसक्राफ्ट नेलं होतं. हो, 15 किलोमीटर. आणि लँडिंग न करता ते परत आले होते. ती खरी ड्रेस रिहर्सल होती. आर्टेमिस 2ला ड्रेस रिहर्सल म्हणणं थोडं हास्यास्पद वाटतं, कारण ते चंद्राच्या हजारो किलोमीटर लांबूनच फेरी मारून परत येणार आहेत. पण ते जर खरोखरच ही आर्टेमिस 3च्या लँडिंगची तयारी असती तर त्यांनी किमान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करून लुनार मॉड्यूल डॉकिंगची तांत्रिक चाचणी करायला हवी होती. पण ते तसं करत नाहीत. कारण ती गरज नाहीये. नाही, कारण जर काही गडबड झाली तर संपूर्ण जगासमोर, विशेषतः एका ऐतिहासिक वैविध्यपूर्ण क्रूसोबत अपघात घडल्यास तो नासासाठी आणि अमेरिकेसाठी एक खूप मोठा सामाजिक आणि राजकीय धक्का असेल. म्हणूनच मी वारंवार सांगतोय की या मोहिमेचा गाभा तंत्रज्ञान नाही तर समाजकारण आणि त्याचं जागतिक संदेशवहन हा आहे. तुम्ही जे सांगत आहात ते ऐकायला खूप रंजक वाटतं. जणू काही हा सगळा एक मोठा राजकीय खेळ आहे. पण तुम्ही त्यामागचं इंजिनिअरिंग समजून घेण्यास नकार देत आहात. मी इंजिनिअरिंग नाकारत नाहीये. तुम्ही अपोलो 10चा दाखला दिलात, पण अपोलो मोहिमेची रचना आणि आर्टेमिसची रचना यात मूलभूत फरक आहे. आर्टेमिस मोहिमेत लँडिंगसाठी आपण एका वेगळ्याच कंपनीवर अवलंबून आहोत. स्पेसएक्स? हो, स्पेसएक्सचं स्टारशिप लुनर लँडर म्हणून काम करणार आहे. आर्टेमिस 2चं काम स्टारशिपची चाचणी करणं हे नाहीच आहे. आर्टेमिस 2चं एकमेव काम हे सिद्ध करणं आहे की ओरियन स्पेसक्राफ्ट मानवांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. ओरियनचं काम अंतराळवीरांना पृथ्वीवरून चंद्राच्या कक्षेत नेणं आणि तिथे त्यांना जिवंत ठेवणं. जर ओरियन स्पेसक्राफ्टच फेल झालं तर चंद्रावर उतरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्हाला असं वाटतं की केवळ विविधतेमुळे ही मोहीम सुरक्षित केली गेलीये? काही अंशी हो. अजिबात नाही. कोणत्याही मानवी अंतराळ मोहिमेत क्रू कोण आहे यावर मोहिमेची भौतिकशास्त्रीय रचना ठरत नसते. ती रचना त्या उपकरणांच्या मर्यादांवर आणि उपलब्ध तंत्रज्ञानावर ठरते. तुमचं म्हणणं एका पातळीवर बरोबर आहे की भौतिकशास्त्र कोणासाठी बदलत नाही. पण जेव्हा एखाद्या मोहिमेचं बजेट अब्जावधी डॉलर्समध्ये असतं आणि जनता विचारते की आपण हे पुन्हा का करत आहोत, तेव्हा तुम्ही त्यांना कार्बन डायऑक्साईड स्क्रबरच्या चाचणीची कथा सांगून प्रभावित करू शकत नाही. पण तीच तर तांत्रिक प्रगती आहे ना. लोकांना तांत्रिक आकडेवारी नको असते. त्यांना एक भावनिक जोड हवी असते. त्यांना एक कथा हवी असते. आणि आर्टेमिस 2 ही एक अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी कथा आहे. या मोहिमेतून आपण जगाला सांगत आहोत की अंतराळ आता फक्त काही विशिष्ट लोकांसाठी मर्यादित नाहीये, ते सर्वांसाठी आहे. माझ्या मते आर्टेमिस 2चं यश हे या सिस्टीम टेस्टिंगमध्ये मोजलं जाणार नाही. जेव्हा 50 वर्षांनंतर इतिहासाची पानं उलटली जातील तेव्हा कोणीही ओरियनच्या थर्मल लूप्सची चर्चा करणार नाही. लोक क्रिस्टिना कोच आणि विक्टर ग्लोवर यांनी तोडलेल्या सामाजिक मर्यादांबद्दल बोलतील.
तांत्रिकदृष्ट्या ही मोहीम फक्त एक सावध पाऊल आहे, पण सामाजिकदृष्ट्या ही एक खूप मोठी झेप आहे. मी तुमचा हा मुद्दा खोडून काढणार नाही, कारण तो खरोखरच विचार करण्यासारखा आहे. पण आपण हे विसरू शकत नाही की सामाजिक प्रगती आणि तांत्रिक प्रगती ह्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. ते नक्कीच. जर तो पुलाचा साचाच तांत्रिकदृष्ट्या कमकुवत असेल तर त्यावरून चालत जाऊन नवा इतिहास कोणीच रचू शकणार नाही. मला असं वाटतं की आपण या अत्यंत गुंतागुंतीच्या चर्चेच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, जिथून आपण याचा सारांश काढायला हवा. होय, मलाही तसंच वाटतं. तर माझ्या दृष्टिकोनातून आर्टेमिस 2 ही फक्त चंद्राभोवती मारलेली साधी फेरी नाहीये. ती एक अत्यंत आवश्यक, गणितीयदृष्ट्या अचूक आणि वैज्ञानिकदृष्ट्या गरजाची तांत्रिक पायरी आहे. फ्री रिटर्न ट्रॅजेक्टरीचा वापर करणं ही जोखीम टाळण्याची पळवाट नसून आर्टेमिस 1 मध्ये मिळालेल्या डेटावर आधारित केलेली एक स्मार्ट इंजिनिअरिंग निवड आहे. जर आपल्याला खऱ्या अर्थाने चंद्रावर एक कायमस्वरूपी वस्ती निर्माण करायची असेल आणि आर्टेमिस 3 यशस्वी करायचं असेल, तर ओरियॉन स्पेसक्राफ्टची ही मानवासह केलेली चाचणीच तो पाया रचणार आहे. आणि माझ्या बाजूने सारांश मांडायचा तर मी हे पुन्हा सांगेन की आपण या मोहिमेला तांत्रिकदृष्ट्या खूप फुगवून सांगत आहोत. जेव्हा तुम्ही चंद्राच्या कक्षेत न जाता केवळ गुरुत्वाकर्षणाच्या आधारे पृथ्वीवर परत येता, तेव्हा ते तांत्रिक प्रगतीपेक्षा बचावात्मक धोरण जास्त वाटतं. 50 वर्षांच्या प्रगतीनंतर आपण ऑर्बिटमध्ये जाण्याची जोखीम घेऊ शकत नाही, हे आपलं बदललेलं आणि अतिसावध रिस्क टॉलरन्स दर्शवतं. पण या मोहिमेचं खरं यश आणि महत्त्व हे तिच्या प्रतिकात्मकतेमध्ये आहे. 4 अंतराळवीरांचा समावेश, विशेषतः महिला आणि आफ्रिकन अमेरिकन प्रतिनिधित्व हे या मोहिमेला खऱ्या अर्थाने ऐतिहासिक बनवतं. हे मिशन उपकरणांपेक्षा मानवतेच्या विविधतेबद्दल जास्त आहे. तरीही आपण दोघेही एका गोष्टीवर नक्कीच सहमत आहोत की 1972 नंतर पुन्हा एकदा मानवाला पृथ्वीच्या सुरक्षित आवरणाबाहेर नेणारी ही आर्टेमिस 2 मोहीम अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अंगावर रोमांच उभी करणारी घटना आहे. अगदी 100%. आपण चंद्राकडे पुन्हा डोळे लावून पाहत आहोत, हेच मुळात खूप आशादायी आहे. नक्कीच. तर आजच्या चर्चेतून आपण आर्टेमिस 2 मोहिमेची तांत्रिक खोली, त्यातील धोके आणि तिचं सामाजिक महत्त्व अशा सर्व बाजूंनी सविस्तरपणे विश्लेषण केलं आहे. नेहमीप्रमाणेच यावर विचार करणं आणि स्वतःचा निष्कर्ष काढणं हे आम्ही तुमच्यावर म्हणजेच आमच्या श्रोत्यांवर सोडतो. हो, तुम्ही स्वतः ठरवा. पण जाता जाता आपण पुन्हा त्या मूळ प्रश्नाकडे वळूया. आजच्या या आधुनिक युगात जिथे तंत्रज्ञानाने अफाट प्रगती केली आहे, तिथे अंतराळ संशोधनाचं हे नवं युग नक्की कशाने परिभाषित केले जाईल? एका शक्तिशाली यंत्राच्या चाचणीने. की त्या यंत्राच्या आत बसून नव्या सीमा ओलांडणाऱ्या आणि मानवतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या धाडसी चेहऱ्यांनी? या प्रश्नाचं उत्तर शोधत रहा. पुन्हा भेटूया द डिबेटच्या पुढच्या भागात.